नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही अजूनपर्यंत आपला कृषी मित्र सचिन भाटे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये टोळ कांदा जे लावतात, बीजोत्पन्नाचा कांदा जे शेतकरी बंधू लावतात त्यांच्यासाठी हा खास आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात टोळ कांद्याची लागवड होत असते. काही बरेच शेतकरी बंधू हे कंपन्याची लागवड करत असतात, जसं की पंचगंगा असेल, एलोरा असेल, सफल सीड्स असेल, वेगवेगळ्या कंपन्याचे बियाण्याची लागवड करत असतात. आणि शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर थंडी थंडी जास्त आहे तर कांद्याची ही वाढ होत नाही आहे आणि पात पिवळी पडायची शक्यता आपल्याला पिवळी पडू शकते. तर आपण फवारणीमध्ये जर घ्यायचं झालं तर थ्रिप्ससाठी आपण एक कराटे हे कीटकनाशक घ्यायचं आहे. लॅम्बडा असलेलं कराटे हे कीटकनाशक आपण घेऊ शकतो किंवा क्लोरोप्लस सायपर हे कीटकनाशक आपण थ्रिप्ससाठी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण सुजेरियन हे नीमवर आधारित प्रोडक्ट आहेत. हे सुजेरियन एका पंपाला 30 मिली घ्यायचं आहे आणि कराटे जर घ्यायचं झालं तर 15 ते 20 ml कराटे आपण त्याच्यासोबत घ्यायचं आहे. तसेच आपली पात करपू नये, शेंड्याकडून पात करपू नये, तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मेटॅलॅक्झिल प्लस मँकोझेब ह्या बुरशीनाशकाचे 25 ते 30 ग्रॅम प्रति पंपाला आपण त्याच्यासोबत हे घ्यायचं आहे. तसेच शेतकरी बंधूंनो, पात ही पडत असते आणि याला सिलिकॉनची आवश्यकता असते. पात टाईट राहिली पाहिजे, पातीमध्ये हिरवेपणा राहिला पाहिजे म्हणून आपण हे सिल्प्रो सिलिकॉन चांगल्या क्वालिटीचं सिलिकॉन आहे. सिल्प्रो हे प्रति पंपाला 30 ग्रॅम हे घ्यायचं आहे. अशा या औषधाची आपण फवारणी ही करून घ्यायची आहे, जेणेकरून पात टाईट राहील, पात वाकडी होणार नाही आणि कांदा हा हिरवा राहण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. तर शेतकरी बंधूंना आपण ही फवारणी तर करायचीच आहे, पण याच्यासोबत कांद्याला आपण फवारणी करत असताना चांगल्या क्वालिटीचं हे स्प्रेडर म्हणा, आपण ॲक्टिवेटर आणि हे वापरणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आपण रॅपर हे 5 मिली प्रति पंपाला त्याच्यासोबत घ्यायचं आहे आणि ह्या सांगितलेली औषधं 20 लिटरच्या पंपाला घेऊन आपण व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आहे. तर ही फवारणी आणि एक ड्रेंचिंग करून घ्यायची, जेणेकरून आपला कांदा सडणार नाही, बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि आपले फुटवे वाढण्यासाठी नक्की मदत होईल. तर तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत करा. धन्यवाद.